हाय एव्हरीवन, ममता सॉल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खिचडी किंवा त्याला उसळ पण म्हणतात, तर ती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। चला तर रेसिपी सुरू करूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य। तर आज आपण परफेक्ट मेजरमेंटने साबुदाणा खिचडी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण 2 कप साबुदाणा घेतलेला आहे, फुल 2 कप भरून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बनवता ती साबुदाण्याची खिचडी नेहमी चिकट होत असेल तर ह्या ट्रिकने बनवा साबुदाणा खिचडी। साबुदाणा कसा भिजत घालायचा की तो मोकळा यायला हवा, तर परफेक्ट मेजरमेंट हवं त्याच्यासाठी। साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने का बरं धुवायचा असतो की जेणेकरून त्याच्यावरचा जो स्टार्च असतो तो निघून जायला हवा आणि साबुदाणा मोकळा होतो त्याच्यामुळे, म्हणून तो स्टार्च निघून जाण्यासाठी आपण तो साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट 2 कप साबुदाणा घेतला होता आपण, तर 1 कप त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। एकच कप पाणी घालायचं। 1 कप पेक्षा जास्त जर पाणी घातलं तर साबुदाणा चिकट होतो आणि साबुदाणा जुना असायला हवा। मी घेतलेला साबुदाणा हा जुना होता। मी हा साबुदाणा सकाळी भिजत घातला होता, तर कोणी रात्रभर भिजत घालतं। रात्रभर जर भिजत घालायचा असेल साबुदाणा तर साबुदाण्यामध्ये जरासं जास्ती पाणी घातलं तरी चालेल, बट सकाळी जर साबुदाणा तुम्ही घालायचा असला तुम्हाला भिजत 3 तास, तर त्याच्यामध्ये परफेक्ट मेजरमेंट हवं पाण्याचं। जर तुम्हाला रात्री भिजत घालायचा असेल साबुदाणा तर तुम्ही त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालू शकता। आपण सकाळी भिजत घातला होता 3 तास, तर त्याच्यासाठी मी 1 कप पाणी घातलं, त्याच्यामुळे मोकळा साबुदाणा होतो। त्याच्यामुळे ह्या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात। आपण आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे तुम्ही कोणतेही यूज करू शकता, मोठे घेऊ शकता, बारीक घेऊ शकता, त्यातले 2 प्रकार आहेत। तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊन त्याचे साल काढून आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। शेंगदाणे बारीक करून मी साईडला ठेवलेले आहेत, तर तोपर्यंत आपण बटाटे घेऊया। आणि हे स्लायसर आहे, तुम्ही बघू शकता। बटाटा तुम्हाला जर जाड हवा असेल तर ही प्लेट तुम्ही काढूनच बटाटा स्लाइस करू शकता, किंवा पातळ हवा असेल तर ती प्लेट लावून तुम्ही त्याला पातळ स्लाइस करू शकता। मी 1 बटाटा घेऊन त्याचे प्लसमध्ये 4 पार्ट करून घेतलेले आहे, तुम्ही 2 पार्टनी पण त्याला स्लाइस करू शकता। तर हा बटाटा ह्या कॅपमध्ये घालून फिट्ट करून त्याच्या स्लाइस करून घ्यायचे आहेत। मी एकच बटाटा घेतलेला आहे, तुम्ही 2 बटाटे घेऊ शकता। आणि बटाटे स्लाइसेस करून घेतले पाहिजे असं काही नाही, तुम्ही स्टीम करून घेतले तरी चालेल। कुणाला स्टीम करून घेतलेले बटाटे आवडतात, तर अशा पातळ स्लाइस करून घेतलेल्या बटाट्यांना छान क्रंचीनेस येतो, म्हणून मी अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत बटाटे। असं काही नाही की स्लाइसरच पाहिजे, तुम्ही चाकूने पण त्याचे पीस करू शकता बटाट्याचे। आपल्याला कोणतेही काम फास्ट कसं होईल ते बघायचं असतं, त्याच्यामुळे स्लायसरने पटकन होतं आणि चाकूने वेळ लागतो। हे बटाटे आपण त्याचा स्टार्च जाईपर्यंत 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत। बटाटे धुवून घेतल्यानंतर आपण ते बटाटे आता एका स्ट्रेनरमध्ये काढून घेणार आहोत की त्यातलं पाणी निघून जाईल। आता एक कढई घेऊन कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तुम्ही नुसतं फोडणीला तूप घेतलात तरी चालेल, किंवा तेल तूप मिक्स घेतलात तरी चालेल, किंवा थोडं तूप नंतर वरून घातलं तरी चालेल। आता आपण याच्यामध्ये जिरं घातल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या मी बारीक चिरून। तुम्ही 2 ते 3 पण घेऊ शकता, कारण मी घेतलेल्या मिरच्या जास्ती तिखट नव्हत्या, म्हणून मी त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या घातलेल्या आहेत। आपल्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता, कमी जास्त। आणि मिरचीची पेस्ट केली तरी चालेल, की जेणेकरून दाताखाली मिरच्या येणार नाहीत। आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातलेला आहे, तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता। कोणी फराळाला कोथिंबीर आणि कढीपत्ता घालतं किंवा घालत नाही, आपली आवड आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता खात असाल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। आता त्याच्यामध्ये आपण बटाटे घातलेले आहेत। बटाटे तुम्ही स्टीम करून घेतलेले घातलेत तरी चालेल, मी चिरून घेतलेले कच्चे बटाटे घातलेत। आता आपण झाकण ठेवून बटाट्यांना आता वाफ काढून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। तर आता आपले बटाटे शिजलेले आहे, क्रंची झालेले आहेत, क्रंचीनेस आलेला आहे त्यांना। तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्टीम करून घेतलेले मोठे पीस करून घेतलेले बटाटे पण घालू शकता, किंवा हे कच्चे बटाटे पण मोठे पीस करून घातलेत तरी चालेल। फक्त स्टीम व्हायला वेळ लागेल, म्हणजे शिजायला वेळ लागेल। तर तुम्हाला जे आवडत असेल, जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता।
आणि एक टिप अशी की साबुदाणा केव्हाही विकत घेताना त्याची क्वालिटी बघायची. चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा चिकट होत नाही आणि जुना जर घेतलात किंवा जास्त घेऊन तो जर घरातच ठेवून तो काही महिन्यांनी वापरलात, यूज केलात, तर तो चिकट होत नाही. तर मी हा साबुदाणा 3 तास भिजत घातलेला होता सकाळी. 3 तास भिजत घातल्यानंतर हा साबुदाणा छान मोकळा झालेला आहे, चिकट झालेला नाही. तर तुम्ही अशी ट्रिक जर यूज कराल तर तुमची साबुदाण्याची खिचडी छान मोकळीच होईल, चिकट होणार नाही. कढईमध्ये साबुदाणा घातल्यानंतर साबुदाण्यामध्ये चमचा फिरवत राहायचा की जेणेकरून साबुदाणा कढईला चिकटायला नको. आपली कढई नॉनस्टिक नाही आहे, त्याच्यामुळे साबुदाणा चिकटू शकतो. आता त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण साखर घातलेली आहे. तुम्ही घालू शकता साखर, तुम्हाला आवडत असेल तर, किंवा स्किप करू शकता. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालायची, अदरवाईज स्किप करायची. चवीनुसार मीठ घालायचं. आता मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर साबुदाणा चांगला फिरवून घ्यायचा, ढवळून घ्यायचा. मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटने जर उसळ कराल, खिचडी कराल, तर तुम्ही केलेली साबुदाण्याची खिचडी कधीच बिघडणार नाही. मी आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे खिचडीमध्ये. तर ते शेंगदाणे थोडे जाडसरच होते म्हणून मी पुन्हा फिरवून घेतले मिक्सरला आणि त्याच्यानंतर शेंगदाणे मिक्स केले त्याच्यामध्ये. आता मी याच्यामध्ये गाईचं तूप घालत आहे. तुम्ही गाईचं तूप घाला किंवा म्हशीचं तूप घाला किंवा बटर घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता, त्याच्यामध्ये कोणतंही तूप घालू शकता. असं काही नाही की गाईचंच तूप घातलं पाहिजे किंवा तूप घातलंच पाहिजे हे पण कंपल्सरी नाही. तुम्ही बघू शकता खिचडी आपली कशी मोकळी छान आलेली आहे. साबुदाणा किती छान मोकळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झालेली आहे. तर आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत खिचडीला, उसळला. तर आता त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा किस घातलेला आहे मी. तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर घालायचा त्याच्यामध्ये किस, किंवा खोबरा किस नाही घातलात तरी चालेल, ऑप्शनल आहे. आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपली साबुदाणा खिचडी किंवा उसळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान खिचडी झालेली आहे, मोकळी झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी म्हणा किंवा साबुदाण्याची उसळ म्हणा. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी करून बघाच आणि मला कळवायला विसरू नका. तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता. तर तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, कॉमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि खात राहा.